मी तुला पाहे पांडुरंगा मी तुला पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसाचे तोराय 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 पार घुमाई पार घुमाई पार घुमाई पार रामकृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम हरे राम रूप पाहता लोचने सुख झाले ओ सादरी सुख झाले ओ सादरी सुख झाले ओ सादरी रूप पाहता लोचने सुख झाले ओ सादरी सुख झाले ओ सादरी सुख झाले ओ तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृता जोडी म्हणून
कृष्ण भेटी दरुशने कृष्ण भेटी कृष्ण भेटी करीती नारे अक्षयवाने करीती नारे जीव भाव देते दाने 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 हे उपजल्या काळे उपजल्या काळे रूपे मोहिल्या सकळे रूपे मोहिल्या सकळे मोहिल्या सकळे रूपे मोहिल्या सकळे रूपे मोहिले सकळे मोहिल्या सकळे करीती नारे जीव भाव देते दाने जीव भाव देते दाने जीव भाव देते दाने भाव देते दाने हे तुका तेथे वारी हे तुका तेथे एकी आडोने दुसरी एकी आडोने दुसरी तुका तेथे वारी तुका तेथे वारी एकी आडोने दुसरी आडोने दुसरी दोसरे देते आनोने दोसरे आनोने दोसरे देते आनोने दोसरे करीती नारी अक्षयवाणी नारी अक्षयवाणी करीती नारी अक्षयवाणी नारी अक्षयवाणी जीव भाव देती दाने जीव भाव देती दाने जीव भाव देती दाने भाव देते दाने भाव देते दाने भाव देते दाने हो पार कुमाई हो पार कुमार कुमाई हो पार कुमार कुमार पार कुमार पार कुमाई कुमार कुमार कुमार
नागतीपरायण सोडियल्या गाठी सोडियल्या गाठी सोडियल्या गाठी Krishna
नार्यक्षवाने करते नार्यक्षवाने जीव भाव देते दाने जीव भाव देते दाने करते यक्षवाने करते नार्यक्षवाने करते नार्यक्षवाने करते नार्यक्षवाने करते यक्षवाने करते यक्षवाने करते नार्यक्षवाने करते नार्यक्षवाने सोडेल्या गाठी दरुशने कृष्ण भेटी करीते नारी अक्षयवाणे
जीव भाव देती दाने उपजल्या काळे रूपे मोहिले सकळे करीती नारी अक्षयवाणे जीव भाव देती दाने तुका तेथे वारे एके आडोनी दुसरे करीती नारी अक्षयवाणे जीव भाव देती दाने विठोबार कवरदा हरि विठ्ठल पांडुरंग भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत माधवबुवा महाराज की छत्रपती शिवाजी महाराज जय नमः पार्वती पते शिव हर हर करू प्रथम नमो पांडुरंगा करू प्रथम नमो पांडुरंगा करू प्रथम नमोन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जन्माद्यस्येतून वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि ॐ नमो ज्ञानेश्वराय
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरे काही स्नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सोडियल्या गाठे दरुशने कृष्ण भेटी करीते नारी अक्षयवाणे जीव भाव देते दाने. हा सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या द्वारा तुकाराम महाराज भगवंताचं जे पहिलं दर्शन झालं गोपिकांना त्या दर्शनाचा परिणाम काय झाला, कशा प्रकारे त्यांना दर्शन झालं आणि मग त्या नारींनी त्या सर्व गोपिकांनी भगवंतासाठी काय केलं या सर्व गोष्टी महाराज या ठिकाणी सांगतात. आणि त्याचबरोबर मीही त्या ठिकाणी होतो आणि माझ्याकडे कोणतं काम होतं तेही महाराजांनी सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर महाराजांचा हा अभंग आहे. अभंगावर चिंतन करण्याचे अगोदर हा जो भव्य दिव्य अलौकिक अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या श्री क्षेत्र हर्सद या गावी महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री संत माधवबुवा सेंबाळे यांच्या दरबारामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व तरुणांच्या सहकार्यातून सर्व आबालवृद्ध माता भगिनींच्या सद्भावनेमधून संपन्न होत आहे. आपल्या सर्व परिसरातील सर्व भाविकांची श्रद्धा ज्या ठिकाणी आहे अशा प्रकारचं हे पवित्र ठिकाण की ज्या ठिकाणी संतांची भूमी आहे, संत ज्या ठिकाणी अवताराला आले आणि आपणा सर्वांना माहिती आहे की त्यांच्या त्या येण्यामुळे देवाला सुद्धा या गावाला यावं लागलं. अशा प्रकारचे हे संतांची भूमी आहे. जसं वर्णन केलेलं आहे की कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवित सुख सागरेस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य चेताः. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. ज्या कुळामध्ये त्यांचा जन्म झाला ते कुळ पवित्र आहे. त्यांना ज्या आईने जन्म दिलेला आहे ती जननी त्यांना जन्म देऊन कृतार्थ झाली. एवढंच नाही तर ही वसुंधरा त्यांच्या योगाने पावन झाली. वसुंधरा पुण्यवती च तेन. वसुंधरा म्हणजे ही पृथ्वी, ही धरणी माता सुद्धा त्यांच्या योगाने पावन झालेली आहे. अशा प्रकारचे एक महान संत आपल्या या भूमीमध्ये अवताराला आले. नामधारक पंढरपूरचे निष्ठावान वारकरी ज्यांनी वारी सोडली नाही, आपल्या शेतातली पेरणी सोडली पण वारी सोडली नाही आणि मग त्यांच्यासाठी देवाला येऊन इथं मेहुण्याच्या रूपाने पेरणी करावी लागली. अशा प्रकारचे हे ठिकाण. आणि निष्ठावान नामधारक असे श्री संत माधवबुवा शेंबाळे यांच्या दरबारामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व तरुणांच्या सहकार्यातून सगळे गावातील तरुण या कार्यक्रमासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत, रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आणि म्हणून हा कार्यक्रम एवढा सुशोभित सुंदर अशा प्रकारचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि आज या कार्यक्रमाची पूर्णता आहे, सांगता आहे. प्रसादाचं कीर्तन आहे, आज काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा महाराजांनी भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं आणि दर्शनाच्या द्वाराच त्या कृष्णाची भेट झाली आणि त्या भेटीचा परिणाम काय झाला महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सोडी आल्या
करते नारे अक्षय वाडे सोडी आल्या गाठे दरुषण कृष्ण भेटे दरुषण कृष्ण भेटे दरुषण कृष्ण गाठी दरुशने कृष्ण भेटी. महाराज अगोदर फळ सांगतात, काय मिळालं ते सांगतात. महाराज म्हणतात गाठी सुटल्या गेल्या. कशामुळे सुटल्या गेल्या तर दरुशने कृष्ण भेटी. दर्शन झाल्याबरोबर कृष्णाची भेट झाली आणि त्या कृष्णाच्या भेटीबरोबर गाठी सुटल्या गेल्या. आता गाठी कोणत्या आहेत आपल्याजवळ तर तुमच्या आमच्याजवळ बऱ्याचशा गाठी आहेत. आत्मा आणि अनात्मा या दोन्हीची पडलेली गाठ आहे. सत आणि असत या दोन्हीची पडलेली गाठ आहे. आणि गाठ जी असते ना त्या गाठीमध्ये कोणती इकडची दोरी आहे कोणती इकडची दोरी आहे त्या गाठीमध्ये कळतच नाही. तसं सत काय आहे आणि असत काय आहे या जगामध्ये मिसळून गेलेलं आहे ते आम्हाला काही कळायला तयार नाही. आत्मा कोण आहे आणि अनात्मा कोण आहे हेही आम्हाला कळायला तयार नाही. अनात्मा असलेला हा देह आणि आत्मा असलेला जो आपण स्वतः हा देह आणि आपण हे एवढे एक रूपतेला प्राप्त झालो आहोत की अशी पक्की गाठ तयार झालेली आहे त्याची. या देहालाच आपण मी समजायला लागलो आणि तो आत्मा जो खरा आहे ना त्या आत्म्याला विसरूनच गेलो आपण. जे देवाचं आपलं खरं स्वरूप आहे त्या देवाच्या स्वरूपाला विसरलो आपण. आणि अनात्मा असलेलं हे जगातलं जे रूप आहे हे सगळं खोटं आहे. हा देह या देह संबंधी असलेला सर्व पसारा हे सगळं खोटं आहे. तरी पण या खोट्याशी एवढे एकरूप झालो आपण की विचारूच नाही हेच खरं वाटायला लागले. या देहाते म्हणे मी आणि देह संबंधी हे माझे परी हे काळाचे खाजे ऐसे नेणं तू गेला. या देहालाच आपण मी म्हणायला लागलो. देह संबंधी सगळे माझे आहेत असं वाटायला लागलं. कालपर्यंत ज्या बाईची ओळख नव्हती पाळख नव्हती कोण्या गावची बाई कुठं लहानाची मोठी झाली पण चार माणसं जुळले एका ठिकाणी आले त्यांनी सोयरीक लावली. 1-2 दिवसामध्ये लग्नाचा कार्यक्रम पार पडला आणि ती परकी अनोळखी असलेली बाई कोण झाली एवढी जीवाची झाली की मायबाप फिके पडले तिच्या पुढे. मायबापाला महत्व राहिलं नाही. माय तिला काय म्हणून बोललीस. अरे बापरे. म्हणजे जे परके होते ते आपले एवढे घट्ट झाले महाराज. अनात्म्याशी एवढा जवळचा संबंध निर्माण झाला आणि जो खरा आत्मा आहे खरा देव जो आहे त्याचा मात्र या सगळ्या गटमटीमध्ये काय पडला विसर पडला. आणि विसर पडला रे पडला त्या देवाचा की माणसाची नुकसान झाल्याशिवाय राहत. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. जे विसरले आपल्या मूळ स्वरूपाला त्यांची फार मोठी नुकसान झाली. अशा प्रकारे आत्मा आणि अनात्मा या दोन्हीची गाठ पडलेली आहे. दुसरी गोष्ट सत आणि असत हे दोन्ही एका ठिकाणी मिश्रित झालेले आहेत. सत कोण आपल्याला ओळखायला तयार नाही. असत काय आहे हे आपल्याला कळायला तयार नाही. असतालाच आम्ही सत मानून बसलेले आहोत. अशा कितीतरी गाठी पडलेल्या आहेत. जे दुःखरूप आहे ते आम्हाला सुखरूप वाटायला लागलं आणि सुखरूप असलेला जो परमात्मा त्याची आम्हाला ओळखच राहिली नाही. तर अशी ही दुःखरूपाच्या सोबत सुखरूपाची गाठ पडलेली आहे. आणि ह्या सर्व प्रकारच्या गाठी भगवान कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाने
आणि कृष्णाच्या भेटीने सुटल्या गेल्या असं महाराज या ठिकाणी सांगतात. सोडी गेल्या गाठी दरुशने कृष्ण भेटी. आणि पुन्हा कृष्णाची जी भेट झालेली आहे ती केवळ दर्शनाने झालेली भेट आहे, अशी आमने सामने समोरासमोर उराउरी भेट अशी नाही. दर्शनाने झालेली भेट आहे. त्याचं कारण असं आहे की कृष्ण हा आम्हाला प्राप्तच आहे. प्राप्त असलेल्या वस्तूची फक्त ओळखच व्हावी लागते, त्याची भेट होण्याची गरज नाही. त्याची ओळख होणे म्हणजेच भेट होणे. आणि अशा प्रकारे कृष्णाची आज आम्हाला काय झाली, ओळख झाली, त्याचं दर्शन झालं आणि त्या दर्शनाच्या योगानेच त्याची भेट झाली. भेट झाली म्हणणं हे खोटं आहे. भेट पहिलंच आहे, पण मध्ये थोडा विसर पडला होता आणि आता त्याचं दर्शन पुन्हा एकदा झालं आणि त्या दर्शनाच्या योगाने पुन्हा एकदा भेट झाली. अशा प्रकारचा व्यवहार घडला आणि या कृष्णाच्या दर्शनामुळे, या कृष्णाच्या भेटीमुळे सर्व प्रकारच्या आमच्या गाठी सुटल्या असं महाराज या ठिकाणी सांगतात. सोडी गेल्या गाठी दरुशने कृष्ण भेटी. आणि देवाची जे माणसाला प्राप्ती होते ना ती दर्शनाने होत असते. दर्शन म्हणजे ज्ञान. ज्ञानाने त्या देवाची भेट होत असते. ज्ञानाशिवाय त्याला भेटण्याचा दुसरा उपाय नाही. ज्ञानादेव तो कैवल्यम असं वेदामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. तस्मिन् दृष्टे परावरे भिद्यते हृदय ग्रंथी. ओ भिद्यते हृदय ग्रंथी. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. वा. भिद्यते हृदय ग्रंथी. हृदयातल्या ग्रंथीचा भेद होतो. छिद्यन्ते सर्व संशयाः. सर्व प्रकारच्या संशयाचा छेद होतो. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि. सर्व प्रकारच्या कर्माचा क्षय होऊन जातो. कर्म शिल्लक राहत नाहीत. कधी तर तस्मिन् दृष्टे परावरे. त्या परावर असलेल्या परमात्म्याची दृष्टी म्हणजे त्याचं ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात माणसाच्या जीवनामध्ये. आणि अशा प्रकारचं ज्ञान म्हणजेच दर्शन त्या कृष्णाचं आम्हाला झालंय आणि त्याच्या योगाने आमच्या सगळ्या गाठी सुटल्या असं महाराजांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या आपल्या सर्व गाठी सुटलेले जे लोक आहेत, ज्यांना आता कुठल्याही प्रकारचा गाठ मनामध्ये राहिलेली नाही, सर्व संशयाचं निरसन ज्यांच्या झालेलं आहे. संदेहाची सुटली गाठे. संदेहाची सुटली गाठी झालो पोटे शीतळ. माणसाला अनेक प्रकारचे संदेह आहेत. संदेह म्हणजे शंका आहेत. मी कोण आहे हे सगळ्यात मोठी शंका आहे. मी कोण आहे त्याचा अजून काही निर्णय लागलेला नाही. बरं, हे जग कोण निर्माण केलं त्याचाही काही आपल्याला निर्णय नाही. जग कशापासून निर्माण झालं? कुंभार मडकं तयार करतो आणि मातीपासून करतो, तसं देवानं जग निर्माण केलं. कशापासून केलं? पंचमहाभूत. असे संशय आहेत.
वेदशास्त्र हे आम्हाला जे सांगतात ते खरं सांगतात का खोटं सांगतात? स्वतःप्रमाणम परतप्रमाणम गिरांगणा यत्र गिरम गिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानेहि तन्मंडन पंडितौकः. वेद हे स्वतः प्रमाण आहेत का परतः प्रमाण आहेत अशाही प्रकारचा संशय आहे. जगद्ध्रुवम स्यात् जगदध्रुवम स्यात् गिरांगणा यत्र गिरम गिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानेहि तन्मंडन पंडितौकः. मंडन मिश्राच्या घरला शंकराचार्य चालले त्यांच्याबरोबर वाद करण्याकरता. आणि शंकराचार्यांना रस्त्यामध्ये काही फुलं तोडत असलेल्या मुली भेटल्या आणि त्या मुलींना विचारलं की मंडन मिश्राचं घर या गावामध्ये कोणतं आहे, त्याची खूण तुम्हाला सांगता येईल का? तर त्या मुलींनी संस्कृतमध्ये उत्तर द्यायला सुरुवात केली. वा वा, मंडन मिश्राचं गाव ते, एवढ्या मोठ्या विद्वानाचं गाव. संस्कृतमध्ये बोलायला सुरुवात केली. स्वतः प्रमाणम परतः प्रमाणम गिरांगणा यत्र गिरम गिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानेहि तन्मंडन पंडितौकः. वेद हे स्वतः प्रमाण आहेत की वेद परतः प्रमाण आहेत अशा प्रकारची चर्चा ज्याच्या दारात बांधलेल्या पिंजऱ्यामधले 2 पोपट करतात. हे ज्याच्या दारात पोपट आहेत पिंजऱ्यात बंदिस्त आणि ही चर्चा करतात ते घर मंडन मिश्राचं आहे असं समजा. जानेहि तन्मंडन पंडितौका. जगद्ध्रुवम स्यात् जगदध्रुवम स्यात् गिरांगणा यत्र गिरम गिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानेहि तन्मंडन पंडितौकः. जगत हे ध्रुव म्हणजे सत्य आहे का जगत हे असत आहे अशा प्रकारची चर्चा ज्याच्या दारातले पिंजऱ्यात बंदिस्त असलेले पोपट करतात ते घर मंडन मिश्राचं आहे असं समजा. शंकराचार्यांना वाटलं वा वा वा, ज्याच्या गावातल्या मुली एवढ्या विद्वान आहेत, तो मंडन मिश्र केवढा विद्वान असला पाहिजे. तर थोडक्यात मला सांगायचं आहे अशा प्रकारचे अनेक संशय आहेत. पंचदशीकारांनी एका ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं आहे. सदद्वैते नृदद्वैते यदन्योन्यैक्य वीक्षणम तस्यांतकालस्तद्भेद बुद्धिरेव न चेतरः. सत्स्वरूप असलेलं अद्वैत आणि असत स्वरूप असलेलं द्वैत या दोन्हीचं मिश्रण झालेलं आहे. अद्वैत जे आहे ते सत्स्वरूप आहे आणि द्वैत जे आहे ते असत स्वरूप आहे. पण ह्या दोन्ही एकमेकामध्ये मिसळून गेले, त्याची गाठ पडलेली आहे आणि मग आपल्याला कळायला तयार नाही की अद्वैत काय आहे आणि द्वैत काय आहे. हे तुम्हाला आम्हाला कळायला तयार नाही. त्याची गाठ पडलेली आहे आणि ही गाठ कधी सुटते तर कृष्णाच्या दर्शनाने सुटते. सोडियेल्या गाठी दर्शने कृष्ण भेटी अशा प्रकारचं दर्शन. तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या तुका म्हणे सोडिल्या गाठी 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 गोमटे करा माझे गोमटे करा माझे दिल में दे पाया दिल में दे पाया दिल में दे पाया गोमटे करा माझे गोमटे करा
गोमटेचे करा माझे मार बोले हे तुका म्हणे सोडिला गाठी दिली मिठी पायाची गोमटेचे करा माझे तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासे. सर्व प्रकारच्या गाठी भगवंताच्या दर्शनाने सुटल्या गेल्या. भगवंताचं दर्शन झालं रे झालं की कुठलीही गाठ शिल्लक राहत नाही. आत्मा अनात्म्याची गाठ शिल्लक राहत नाही. द्वैत अद्वैताची गाठ शिल्लक राहत नाही. सत असताची गाठ शिल्लक राहत नाही. कृष्ण चरित्रामध्येच अशी एक कथा आपल्याला ऐकायला मिळते की ज्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याला एका गवळणीनं असं चॅलेंज केलं की तू माझ्या घरला ये, मी तुला बांधून टाकल्याशिवाय राहणार नाही. कृष्णानं सांगितलं ठीक आहे म्हणले, मला तर अवतानाची गरज लागत नाही, पण आता दिलंय तर येतो घरला तुझ्या. तुला आता बांधल्याशिवाय कोण कोणाला बांधते बघूया. आणि मग भगवान कृष्ण परमात्मा त्या गवळणीनं सुद्धा अशी मोठी तयारी केली की कृष्णाला घरात येताच येऊ नये अशी सगळी खबरदारी तिने घेतली. दरवाजे बंद केले, सौने बंद केले, खिडक्या बंद केल्या, सगळंच्या सगळं अशा प्रकारे जिथून जिथून येण्याची शक्यता होती ते सगळंच्या सगळं बंद करून टाकलं. आणि आपल्या नवऱ्याला सांगितलं, बघा अर्ध्या रात्रीपर्यंत तुम्ही जागा राहायचंय, अर्ध्या रात्रीच्या नंतर मी जागा राहणार आहे. ते म्हणलं, बाबा अर्ध्या रात्रीपासून मी काही जागा राहू शकत नाही, कारण शेतात काम करून आलेला माणूस, बेजार झालेला माणूस दिवसभर, आता अर्ध्या रात्रीपासून जागा राहा म्हणलं तर कसं काय शक्य आहे. कडकड भूक लागलेली आहे. ती म्हणली किती भूक लागलेली असो, एकच भाकर केली, अर्धी तुम्ही ना अर्धी मी. बर बापा म्हणला. अर्धी भाकर त्यानं खाली आणि अर्ध्या रात्रीपर्यंत जागरण करायचं ठरवलं. कुणीकडूनही जर कृष्ण आला तर त्याच्यावर ध्यान ठेवा. बरं म्हणलं. आणि ही झोपी गेली महाराज. हा अर्ध्या रात्रीपर्यंत जागा राहिला. कुठून मांजरानं उडी मारली तरी तिकडं जाऊन बघावं, उंदीर खुडखुड केला तरी तिकडं जाऊन बघावं, वाऱ्यानं पाला पाचोळा वाजला तरी तिथं जाऊन बघावं, चौकशी करावी. असा कडक पहारा केला त्यानं अर्ध्या रात्रीपर्यंत. रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजल्याच्या नंतर हळूच आपल्या पत्नीच्या जवळ गेला, तिला हलवलं, जाग केलं आणि म्हणला, हे बघ 12 वाजलेत, माझी पाळी सरली, आता तुझी पाळी, तू जागरण करायचंय आता. ती म्हणली ठीक आहे, काय हरकत नाही, मी जागरण करायला तयार आहे, पण चहा वगैरे करून ठेवलाय की नाही. बापरे 2 कप. म्हणला तेही मजाकडच काय. चहाची वगैरे व्यवस्था करण्यात आली. तिनं चहा घेतला आणि मग पुन्हा हा म्हणायला लागला, भूक फारच लागली आहे, म्हणला काही असलं तर दे की जरास. ती म्हणली एकच भाकर केली होती म्हणून सांगितलं नाही काय, काहीच नाही म्हणली घरी, आता झोपा गुणानं. नाविलाज होता, झोपला. आणि ही जागरण करायला लागली. आणि जागरण करत असताना महाराज पहिल्यांदा तर कडक जागरण केलं तिनं, पण कुठूनच काही याची शक्यता दिसना. मांजरही येईना, उंदीरही येईना. 1 वाजला, जांभळ्या यायला लागल्या. पुन्हा एकदा चहा करून पिला तरी काही फरक पडना. कमरेला खवलेली नसाची डब्बी काढली, त्या नसाच्या डब्बीतून नस काढली, या नाकात छटाकभर, या नाकात छटाकभर, अशी नस भरायला लागली, तरी शिकही येईना. पुन्हा झोप यायला लागली, डुकल्या लागायला लागल्या. आता काय करावं. 3 वाजले आणि 3 वाजता तिला असं कळलं की आता चोरी करायचा टाइम किती राहते, 12 ते 3. आता 3च्या नंतर कोण येणार आहे चोर घरला. काय नाही म्हणली माय, उगच आपल्या नवऱ्याला मी आपण जागं ठेवलं,
त्याला भाकर सुद्धा पोटभर खाऊ घातली नाही, इळभर बेजार होऊन आला होता. असो माय म्हणली, आता काही आपणही जाऊन पडावं, आता काय येतंय ते. कृष्ण लबाड बोलला तो आपल्याला, आणि त्याची वाट पाहत बसले मी. जाऊन झोपावं असं म्हणून तिनं विचार केला आणि नवऱ्याच्या शेजारी जाऊन झोपली. डोळा लागला महाराज पडल्याबरोबर. नवरा तर घरघुर करत झोपलेलाच होता. दुहेरी घुरतात माणसं काही काही. मध्ये एकदा घेताना घररकन, बाहेर सोडताना खर्रकन, असा दुहेरी घुरायला लागला तो. आणि दोघालाही झोप लागल्याच्या नंतर हा भगवान परमात्मा कुठून आला, कसा आला, कोणालाच त्याची चाहूल लागली नाही. आणि तो त्या घरामध्ये आला, त्या बाईची वेणी धरली आणि याची दाढी धरली आणि दोन्हीची गाठ मारली आणि गाठ मारून दोघांच्या मध्ये मुंगूस सोडलं आणि मुंगूस सोडून बाहेर पळून गेला. कसा गेला, कुठून गेला मला माहिती नाही. मुंगूस बोच करायला लागलं दोघाला यास, आणि खरबडून दोघही जण जागे झाले. भूत 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 म्हणून भ्यायला लागले. त्या मुंगसाना हळूच उडी मारली, उतरंडीच्या सांदीमध्ये बसलं लपून ते मुंगूस. भूत भूत म्हणून घाबरायला लागले. ही बाई तटकन उठून उभी राहिली. ही बाई अशी एवढी मोठी होती, 6 फूट 7 फूट, आणि बवा एवढा होता 4 फुटाचा, आणि त्याची दाढी एक अशी एवढी. त्याच्या वेणीला बांधलेली, तिच्या वेणीला बांधलेली दाढी. याचं पाठीमागं असं लटकूनच लोंबायला लागला पाठीमागं त्या बाईच्या. आणि ती बाई, अहो तुम्ही कुठे गेला, अहो तुम्ही कुठे गेला, असं गर गर गिरक्या मारू लागली. आणि हिनं गिरक्या मारू लागली, तसं तसं तेही पाठीमागं गिरक्या मारू लागले. अहो ती म्हणली, माझ्या वेणीला का धरलंय, सोडा ना, माझी वेणी कशाला धरली तुम्ही. आणि त्याला राग आला महाराज. ते म्हणला, मजीच दाढी धरून ओढालीस म्हणला, केदोळ झालं, आणि मी तुझी वेणी कशाला धरू. मस्त होऊन या मातली धांगडी, करी ते ओढा ओढी दाढी अशी, माझ्या दाढीला धरून ओढाली म्हणला ही. ती म्हणली, मी कुठं दाढीला धरलंय, माझे दोन्ही हात मोकळ्यात, तुम्हीच धरले माझ्या वेणीला. ते म्हणला, माझे दोन्ही हात मोकळ्यात. अंग म्हणली, हे दाढी धरली कोण, तुमची वेणी धरली कोण. आणि ज्यावेळेस चापळून बघितलं महाराज त्या दाढीला, तर गाठ पडलेली दिसली मध्ये, गाठ. त्यानं विचारलं, हे गाठ कोण पाडली. ती म्हणली, मला काय माहित, तुम्हीच पाडली असेल, तुमची दाढी समोर असती, समोरल्या समोर पाडली गाठ. ती मला, का पागल झालीस काय म्हणला, मी झोपी गेलेलो होतो, जागी तू होतीस, आणि हे कारस्थान कोण केलंय, झोपलेल्या माणसानं का जाग्या असलेल्या. ती म्हणली, मला पता नाही म्हणली, मी झोपी गेले तुमच्या सोबत. ठीक आहे म्हणला, काही असो म्हणला, आता कोणही पाडलेली असो, सोडायचं तरी बघा ना आता. ती म्हणली, मला कसं सोडता येईल असं मागं हात करून, तुम्ही सोडा, तुमच्या समोर आहे. सोडायला गेला पण ती गाठ सुटायला तयार नाही. मग म्हणले, असं कर, युळती घेऊन ये, तिथली युळती कापून बघू आपण. ती म्हणली, एकटीला कुठं जायचंय, चला संग. मी एकटी कशी जाऊ आता. आणि दोघही संग ते युळती आणायला. युळती आणली, याला बाजूवर उभं केलं, आणि मग ते कापायला सुरुवात केली, पण कापता कापना. मग आता असं करूत म्हणले, ह्याला जाळूनच टाकू. ते म्हणला, माझी दाढी पेटवायची नाही. ती म्हणली, माझी वेणी पेटवायची नाही. मग म्हणले, राहू द्या अशीच. आणि मग ते जाळताही जळायला तयार नाही. सकाळचे 8 वाजले. हे सगळ्या वसरीनं फिरायलेत असे दिंडीच्या यांची. बाहेरून ते एक भिकारी आला कोणीतरी, दार लावलेलं दिसलं. दाराच्या फटीतून त्यानं बघितलं पलीकडं, तर म्हणले, हे दोघंच्या दोघंही फिरायला येते एकमेकाच्या मागं. हे असं दाढीवरी धरून फिरायला, आणि ती मागं लटकलेल्या अवस्थेत फिरायली. त्याला गंमत वाटली, आणि त्यानं सगळे लेकरं गावातले गोळा केले. लेकरं हो या रे म्हणले, तुम्हाला शनिमा दाखवतो, शनिमा. आणि त्या लेकराने जे शनिमा बघितला त्यांचा,
एकदाच कवाड काढलं, सगळे लेकरं हुरे म्हणून पाठीमागं लागले. अरे सोंग रे सोंग म्हणू लागले. अरे काही काही शहाणे माणसं म्हणले, अरे तुम्हाला काही लाज वाटते का जीवाला? म्हातारे झाला आता दोघही जण, आणि असलं सोंग करायला बरं दिसतंय तुम्हाला? सगळ्या लोकांचं बोलणं ऐकावं लागलं, सहन करावं लागलं. आणि मग हे दिंडीच्या दिंडी गेली नंद महाराजांच्या घरी. नंद महाराजांच्या मांडीवर बसलेला भगवान कृष्ण परमात्मा पाहिला आणि कृष्णाच्याकडे पाहून त्या गवळणीनं हात जोडून नमस्कार केला. कृष्ण म्हणायला लागला, बाबा काल ह्याच गवळणीनं मला बांधतो म्हणली होती बघा. हा, मला बांधतो म्हणली, आता हिला बघा देवानंच बांधून टाकलं. आता ह्याच्याशिवाय कोणता दुसरा देव आला होता का तिथं? आणि त्यावेळेस तिनं हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं, भगवंता म्हणले तुला कसं काय बांधता येईल आम्हाला या बंधनातून सोडव भगवान. आम्ही गाठ पडलेली आहे आमच्या अंतःकरणामध्ये, सत असताची गाठ पडलेली आहे, द्वैत अद्वैताची गाठ पडलेली आहे, सत्य मिथ्याची गाठ पडलेली आहे, आणि ही गाठ तुझ्याशिवाय सुटत नाही. भगवंताने कृपादृष्टीने पाहिलं आणि त्यांची काय सुटली? कृपा कटाक्ष न्याहाळिले, कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदवी बैसविले, बाप रखुमादेव रो विठ्ठले भक्ता दिधले वरदान. कटाक्ष किरणाचांत नमन मोहाब्धये नमः. अनंतानंद कृष्णाय जगन्मंगल मूर्तये. अद्वैत मकरंदाच्या सुरुवातीच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की भगवान कृष्ण परमात्म्याचा जो कटाक्ष आहे, कृपादृष्टी आहे, त्या कृपादृष्टीच्या योगाने कटाक्ष किरणाचांत नमन मोहाब्धये नमः, मोहरूपी समुद्र शुष्क करून टाकला भगवंताच्या कृपादृष्टीच्या योगाने. आणि अशा प्रकारचा जो मंगलमूर्ती असलेला, सर्व जगासाठी मंगलमय असलेला त्या भगवान कृष्ण परमात्म्याला आम्ही नमन करतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कटाक्ष किरणाचांत नमन मोहाब्धये नमः. अनंतानंद कृष्णाय जगन्मंगल मूर्तये. तर भगवंताने कृपादृष्टी केली आणि त्यांची गाठ सुटली. ती गाठ खरीच दाढी वेणीची गाठ होती असं समजू नका. हो, ते ह्या सगळ्या ज्या गाठी आहेत ना, हो, त्या गोकुळामध्येच गवळणीची त्या गोवळ्याची गाठ पडली होती असं नाही. आपल्याही सगळ्या गाठीच गाठी आता. आणि ह्या सगळ्या गाठी कधी सुटतील तर भगवंताची कृपादृष्टी प्राप्त झाल्याच्या नंतर सुटतील, भगवंताचं दर्शन झाल्याच्या नंतर सुटतील आणि भगवंताची भेट झाल्याच्या नंतर सुटतील. आणि ज्याला अशा प्रकारे भगवंताची दर्शनाने भेट झालेली आहे, ज्याच्या सगळ्या गाठी सुटलेल्या आहेत, अशा प्रकारच्या त्या गोपिका अक्षयवान करायला लागल्या आणि सगळ्या गावभरच्या त्या गोवळणींना वाटायला लागल्या आणि स्वतःच्या जीवाचं दान करायला लागल्या. करतिनारी
भाव देते जाणे अर्चनारी अक्षयवाणे अर्चनारी अक्षयवाणे अर्चनारी अक्षयवाणे अर्चनारी अक्षयवाणे भाव देते जाणे जीव भाव देते जाणे जीव भाव देते जाणे जीव भाव देते जाणे अर्चनारी अक्षयवाणे अर्चनारी अक्षयवाणे अर्चनारी अक्षयवाणे करीते नारी अक्षयवाणे जीव भाव देती दाने. अक्षयवाण त्या गोपिका द्यायला लागल्या, कारण त्यांच्याकडे आता अक्षयाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. अक्षय म्हणजे न नाश पावणारं, ज्याचा कधी क्षय होतच नाही, अशा प्रकारचे वाण त्या दुसऱ्या गवळणींना द्यायला लागल्या. म्हणजे त्यांच्याकडे आता परमात्माच होता, देवच होता, आणि देवाशिवाय दुसरं काही अक्षय या जगामध्ये नाही, आणि तो देवच त्या दुसऱ्या गवळणींना द्यायला लागल्या. आणि स्वतःचा जीवही त्यांनी त्या भगवंताला समर्पित केला. जीव भाव देती दाने, जीवाचं दान करायला लागल्या. हो, जीव दान केल्याशिवाय देव मिळत नाही बरं का. आपण आपल्या खिशातले पैसे दान देतो, आपल्या जवळचं धान्य दान देतो, आपल्या आयुष्यातला वेळ दान देतो, पण असल्या दान देण्याने देवाची प्राप्ती होत नाही. तर देवाला काय द्यावं लागतंय? जीव दान द्यावं लागतंय. तयारी आहे का बोला? आत्ता देव तुम्हाला जीवदान द्यायची तयारी आहे का बोला? जर कोणाची तयारी असेल तर आत्ताच्या आत्ता देवाची प्राप्ती. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेलो, देव पोटी पडेलो. म्हणे जीवासाठी देव पोटी पडेलो, देव पोटी पडेलो, देव पोटी पडेलो. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. जीव दिला तर तो देव मिळतो. तुका म्हणे मिळे जीवाची साठी, नाही तरी गोष्टी बोलू नये. हो, बोलायचंच नाही दुसरं. जीव द्यायची तयारी असेल तर देव मिळविण्याकरता या आमच्या सोबत, आणि जर जीव द्यायची तयारी नसेल तर मग तुम्ही आम्हाला बोलू नका. तुमचं आमचं काही देणं घेणं नाही, तुमची आमची कट्टी. जीव द्यायची तयारी आहे का बोला? अहो, साधी गोष्ट या व्यवहारातली. एका मुलीला नवरा जर मिळवायचा असेल तर आपलं माहेर सोडून द्यावं लागतं की नाही? आपल्या जीवाचे सगळे लोक सोडून द्यावं लागतात की नाही? ज्या बापाने तळहातावरल्या फोडाप्रमाणे जिला जपलं, अंगा खांद्यावर जिला सांभाळलं, जिने मागितलेला प्रत्येक हट्ट त्यानं पूर्ण केला, ज्या बापाने ना हा शब्द कधी उच्चारलाच नाही, जो स्वतः फाटक्या जोड्याने फिरला असेल, फाटक्या कपड्यावर राहिला असेल, पण आपल्या मुलीनं मागितलेला आहे तर त्यानं कधी ना म्हणून शब्द तोंडातून काढला नाही. हो, तिकटाला पैसे खिशात ठेवले नसतील, पण मुलीनं सांगितलेलं आहे, हो, पायानं जाऊ आपण घरापर्यंत, अशा पद्धतीनं पायानं घरला आला असेल, पण त्या मुलीच्या सगळ्या इच्छा त्यानं पूर्ण केल्या असतील. एवढ्या जीव लावणारा बाप नवऱ्यासाठी सोडून द्यावं लागते की नाही बोला? ज्या माईनं जीवापाड जतन केलेलं आहे त्या माईला सोडावं लागते की नाही बोला? आणि इकडे हे कोणते तरी लोक कसले मिळतात काय नाही कोणास ठाऊक. होय महाराज, हे ज्या घरी नांदायला जाते तिथलं सगळे चांगलेच राहतात असं आहे काय? सासरा लांब लांब मिशावाला, किती भाऱ्या दिवसामधून हो चहा करून आणायला सांगल, बिड्या पेटून आणायला सांगल, त्याचं ऐकावं लागतंय. सासू
कोकण्या म्हशीसारखी किती भऱ्या दिवसातून शिंग हानील पता नाही, तिचं ऐकावं लागतंय. तेल मुंगीसारखी नणंद किती भऱ्या दिवसातून चावल पता नाही, तिचं ऐकावं लागत आहे. एवढूसं कार्ट असतंय, त्याला चड्डी नीट नेसता येईना, त्याला बाबाजी म्हणावं लागतंय. कुठला डुडूंजी आहे कोणाला माहीत. एवढं सगळं सहन करावं लागतं. त्या कुत्र्याला सुद्धा कुतू बाबा म्हणावं लागतंय म्हणून, त्यालाही कुत्र म्हणायला जमणार. आणि अशा या सगळ्या लोकांच्या सोबत राहावं लागतं. त्यावेळेस या जगातला शेंबडा लेंबडा हो सुखात वागवतो की दुःखात वागवतो, की घरला काय रोज झुकत येतो की कसा येईल त्याचा पत्ता नाही. नाहीतर आजकाल असं ठिकठिकाणी बघायला मिळतंय. आजकालचे तरुण सकाळी जातात घरून आणि संध्याकाळी आणावं लागतंय धरून. असला जर मिळाला तर, पण त्याच्याही संग आपलं आयुष्य घालवावं लागतं साधा नवरा मिळविण्याकरता. तर मग आता देव मिळवायचा आहे, खिशातली चापळून चापळून चोपडी झालेली बंदी दान पेटीत टाकून देव मिळणार आहे का हो? चक्क जाळ्या पडलेले तांदूळ इथं कट्टाभर या भंडाऱ्यात आणून टाकल्यानं देव मिळणार आहे का तुमचा? नाही. देव एवढ्या सुकाळात मिळतच नसते महाराज. आमचे गुरुवर्य परमपूज्य परमादरणीय वक्ते महाराज एक उदाहरण सांगायचे. एका गावामध्ये कोणीतरी एक महाराज आले आणि त्यांनी सांगितलं, तुम्हाला जर देव बघायचा असेल ना तर माझ्याबरोबर चला, इथं डोंगराच्या दरीमध्ये देव निघालाय म्हणले. देव बघायचा असेल तर चला. सगळे लोक नटून थटून निघाले, बाया निघाल्या, नव्या नव्या साड्या घेऊन, अंगावर संग घालून, गडी सुद्धा निघाले. तिथं गेल्याच्या नंतर पहिल्या दरवाजावर अडवलं एका द्वारपाळाने. म्हणले थांबा, इथं अंगावरले कपडे काढून ठेवावं लागतात. देव बघायचा आहे ना, कपडे काढून ठेवावं लागतात तर देव बघायला मिळते. काही हरकत नाही म्हणले, कपडे देव काढून. देव जर बघायला मिळत असेल तर वरले तेवढे कपडे काढून दिले त्यांनी, कमरेपासून खालचे ठेवले तसेच. एका दरवाजातून पुढे गेले. तिथे गेल्याच्या नंतर पुन्हा अडवलं. ते म्हणले आता उरलेलेही कपडे इथं काढावं लागतात तर देव बघायला मिळते. ते म्हणले बाबा अर्धे तर काढून घेतले. बरेचसे लोक म्हणले हे तर फसवे लोक दिसालेत, म्हणले हे धोका देणारे लोक आहेत, काही खरं नाही यांचं, चला घरला. अर्धे घरला परत झाले त्या दरवाजापासून, अर्धे थोडंसं पुढे गेले. अरे म्हणले देवच बघायला मिळणार आहे ना, तर मग द्या काढून सगळे कपडे. सगळे कपडे काढून दिले. अजून एक दरवाजा लागला. ते म्हणले हे सगळे अंगावरले सनग काढून द्यावं लागतात. अरे म्हणले खरंच आहे, लुटारूस लोक आहात म्हणले, आपलं सगळं हेच काढून घ्याले. आता काय करावं? अर्धे त्यातून पुन्हा घरला परत निघाले. नको वा म्हणले, या लोकांच्या नादी लागणं बरं नाही. पण काही धटवानाचे होते. अरे म्हणले सनगच हात काय, एक अंगठी आहे म्हणले, लॅकीट आहे, याच्याशिवाय असलच किती लाख दीड लाखाचं असेल म्हणले, सगळंच्या सगळं. लाख दीड लाखामध्ये जर देव भेटत असेल तर काय बिघडलं म्हणले, चला द्या काढून दिलं त्यांनी. आणि अजून थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर अजून एका दरवाजावर अडवलं. ते म्हणले बाबा आता अडवायला काय झालं, आमच्याजवळ काहीच ठेवलं नाही, आता तुम्ही कपडे ठेवले नाहीत, सनग ठेवले नाहीत, पैसा अडका ठेवला नाही, आता काय पाहिजे? म्हणले इथं नाकाचा शेंडा कापून द्यावा लागते तर देव बघायला मिळते. अरे बापा म्हणले, हे लोक आता आपल्याला वाचू द्यायचा वाण नाही, हे नाकाचा शेंडा मागालेत. म्हणले चला घरला उगा. बरेचसे लोक तिथून घरला परत फिरले. त्यातले काही 4-2 लोक पुढे निघाले अजून. ते म्हणले नाकच गेलं तर गेलं, पण देव बघायला मिळेल की नाही, जाऊ द्या म्हणले, पहिलंच तरी कुठं आहे आपल्याला. असल त्यानं काळजी करावं त्या नाकाची, नाहीच त्यानं काय काळजी करावं. गेलं तर गेलं म्हणले चला. तिथं नाक कापून दिलं त्यांनी. पुढे अजून एक दरवाजा लागला आणि त्यांनी सांगितलं हे पहा, देव पाहिजे ना तुम्हाला, इथं मुंडकं कापून द्यावं लागतंय, मुंडकं. अरे म्हणले मरूनच जायचं, मग आता देव कोणाला भेटणार? म्हणले मेल्याशिवाय देव भेटत नाही. तुका म्हणे बळी आणि जीव दिला पायातळी. जीव बळी देता हाता आले. जीव बळी द्यावा लागते बघा, देव कमी मध्ये भेटतच नाही. आणि म्हणून त्या गोपिकांनी सुद्धा अक्षयवान देण्याबरोबर अजून काय दिलं? जीव भावाचं दान दिलं, असं महाराजांनी या ठिकाणी सांगितलंय. करीते नारी अक्षयवाने, जीव भाव देते दाने.
आणि पुढे महाराज सांगतात ठेवणिया काही न मागती, ठेवणिया काही न मागती, ठेवणिया काही न मागती, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, भाव देवा पायी, ठेवणिया काही न मागती, ठेवणिया काही न मागती, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवोनिया काही न मागती. अशाच प्रकारे त्या गोपिकांनी केलं. तुका म्हणे काय देते करीती नारी अक्षयवाणे, आणि जीव भाव देते दाने, जीवदान दिल्याशिवाय देव मिळत नाही. आणि त्या गोपिकांनी आपला जीवदान दिला आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. पुढे महाराज अजून सांगतात त्या गोपिकांनी काय केलं. उपजल्या काळे, उपजल्या काळे, उपजल्या काळे, रूपे मोहिले सकळे. कृष्ण जन्माला आल्याबरोबर, उपजल्याबरोबर सर्वांना आपल्या रूपाने त्याला मोहित करून टाकलं. पुतना मावशी मारण्याकरता म्हणून आली होती कृष्णाला, पण कृष्णाचं रूप पाहिल्याबरोबर त्या पुतनेला सुद्धा क्षणभर असं वाटलं की माय या लेकराला मारू नये, एवढं गोड लेकरू, एवढं सुंदर लेकरू आहे, याला मारू नये असं तिच्याही मनामध्ये हो अशी चांगली भावना निर्माण करणारा एवढा सुंदर तो भगवान कृष्ण परमात्मा. पाहिली या वेधलावी बैसे जे वेजळूने, पाहिल्याबरोबर वेडच करून टाकणारा, छंदच लावणारा. मुरली मुरलीवाला नंदाचा अलबेला. एकदा गंमत अशी झाली, काही गवळणी दही लोणी विकण्याकरता म्हणून मथुरेच्या बाजारला चालल्या आणि बाजारला जाता जाता त्यांना कृष्णाचं दर्शन झालं आणि कृष्णाचं दर्शन झाल्याबरोबर त्या दह्याला लोण्याला त्या विसरूनच गेल्या आणि त्या बाजारामध्ये जाऊन काय म्हणू लागल्या, दही घ्या लोणी घ्या
गेल्याच्या नंतर त्या गोपिकांनी दही घ्या, लोणी घ्या असं म्हणायला पाहिजे होतं, पण त्या काय म्हणू लागल्या? गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हसते मथुरेच्या गे. आणि मग त्या मथुरेच्या बाया लोणी घ्यायला येऊ लागल्या आणि म्हणू लागल्या की आम्हाला पावशर गोविंद द्या. कोणी म्हणायला लागलं आम्हाला 1 लिटर भर दामोदर द्या. आता तरी कळव ना त्यांना, हे काय म्हणतात, आपल्याला टोचून बोलतात, थट्टा करतात आपली, असं वाटाव ना त्यांना. पण एवढ्या ह्या भुलून गेल्या होत्या त्या गोविंदाला, त्या दामोदराला, की ठीक आहे म्हणले पावशर तुम्हाला गोविंद देते. आणि असं म्हणून त्या मडक्यात हात घातला तर त्या मडक्यामध्ये त्यांना दही लागतच नव्हतं महाराज, गोविंदच त्यांच्या हाताला लागत होता. दुडिया माझा रे काळोबा झाला भारे, दुडिया माझा रे काळोबा झाला भारे, दुडिया माझा रे काळोबा झाला भारे, दुडिया माझा रे काळोबा झाला भारे. कोसंबळे गोरस सांडे बाहेरी, कोसंबळे गोरस सांडे बाहेरी, गोविंद घ्या कोणी गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या. संबळे गोरस सांडे बाहेरी, संबळे गोरस सांडे बाहेरी, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. दुडिया माझा रे कानोबा झाला भारी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी. अशा प्रकारे दही दूध विकायलेल्या गेलेल्या त्या गवळणीची अवस्था झाली. आणि ज्या गवळणी दही दूध विकून घरला परत निघाल्या होत्या त्यांनाही रस्त्यामध्ये कृष्ण भेटला. प्रमाण थोडेसे कमीच राहिलेले बरे. 12 सव्वा 12 होत आले. परत येताना कृष्ण भेटला आणि कृष्णाचं दर्शन झाल्याबरोबर महाराज त्यांना आपल्या घरला कसं जावं तेच कळायला तयार नाही. मै भुली घर जाने बाट, गोरस बेचने आई हाट, कान्हा रे मनमोहनलाल, सब हे विसरू देखे गोपाल. बाया म्हणू लागल्या तिचा एक पाय असा वरीच होता. कृष्णाचं दर्शन झाल्याबरोबर वर जे पाय पुढे ठेवा म्हणून उचलला दिसतोय, आता पाय कुठं ठेवू सांगा. हो, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. आणि त्यावेळेस तुकाराम महाराजांचे बंधू ते म्हणतात, मी आश्चर्यचकित झालो बुवा त्या गवळणीकडे पाहून, मला नवल वाटलं. हूं तो थकित भई रे तुका, भागा रे सब मन का धोका. अशा प्रकारे भगवंताचं दर्शन ज्याला ज्याला झालं ना त्याला वाटतं आता ह्याच्याशिवाय दुसरं काही बघू नये, यालाच पाहत राहावं. एवढा सुंदर तो भगवान परमात्मा. आणि म्हणून महाराज म्हणतात, उपजल्या काळे रूपे मोहिले सकळे. आणि मग त्या कृष्णाचं दर्शन घेण्याकरता त्या गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरी अशी दाटी झाली, अशी गर्दी झाली. आणि त्या गर्दीमध्ये एकीच्या पुढे एक जायला लागल्या. मला वाटलं पहिल्यापासूनच असा लाईनशीर पद्धतशीर दर्शन घ्यायला गेल्यावर काही अडचण होईना, सगळ्यांना दर्शन होतंय. पण माणसाला घाई,
काय असते काय नाही कोणास ठाऊक, एकाच्या पुढे एक माणसं जाण्याचा प्रयत्न करतात आणि तशाच त्या गवळणी करू लागल्या आणि त्यांना बरोबर लाईनीला लावायचं काम तुकाराम महाराजांनी केलं. अभंगाच्या शेवट तुका ते वारे, तुका ते वारे, तुका ते वारे, तुका ते वारे, तेथे वारी, एकी आडूने दुसरी, एकीच्या आडून दुसरी शिरू लागली. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याला ते वारायला जरा नीट लावायला मी त्या ठिकाणी होतो. तुका तेथे वारी, एकी आडूने दुसरी, करीती नारी अक्षयवाने, जीवभाव देती दाने. एकंदरीत थोडक्यात अभंगाचा भाव या ठिकाणी पूर्ण करू आणि 5 ते 10 मिनिटामध्ये आपण कृष्णचरित्र, आताही तेच सांगितलंय इतका वेळ, पण नियमाप्रमाणे थोडंसं आपण कृष्णचरित्र बघूया. एकदा सर्वांनी हात वर करून भगवंताचं भजन करायचं आहे. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार घ्या हात खाली. आता सोडियेल्या गाठी दर्शने कृष्ण भेटी, करीते नारी अक्षयवाणे, जीवभाव देती दाने. भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्माच्या उत्सवाबद्दलचा हे वर्णन आहे. आणि मग काही दिवस मध्ये गेले कृष्णाचा अवतार होऊन, आणि पहिल्यांदा जे संकट आलं कृष्णावर ते महाबळ भटाचं संकट आलं. महाबळ नावाचा एक दैत्य होता आणि त्या दैत्यावर कंसाने काम सोपवलं होतं की तू जाऊन कृष्णाला मारून यायचं. ते म्हणला सोपी गोष्ट आहे, रात्री जन्मलेलं ते बाळ आहे, त्याला मारायला काय अवघड. आणि मग त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला, कारण लपायला लई सोपी जागा
साधूचा वेश घ्या नाहीतर बामणाचा वेश घ्या, सगळे भरोसा ठेवतात. तुमचं दुकान चांगलं चालवायचंय का, मोठी माळ गळ्यात घाला, गिराईकच कमी होणार नाही तुमच्या दुकानावरला. गुरुजी चांगले मत मिळून निवडून यायचंय काय, मोठी माळ गळ्यात घालावं लागते बघा. मतायला कमीच नाही. अरे वारकरी माणूस आहे म्हणतात, माळकरी माणूस आहे, काही असो तिकडं, गुरुजीलाच मत द्यायचं मग म्हणतात. आणि आतापासून या गोष्टीचा लय लोकांना फायदा घेतला, आजही घेणं चालूच आहे. मारुतीरायाला भुलवण्याकरता, अडथळा निर्माण करण्याकरता द्रोणागिरी पर्वत आणायला निघाले मारुतीराय. त्यावेळेस एक राक्षस वाटत बसला होता. काय नाव त्याचं, काळनेमी. कोणाचा वेश घेऊन बसला होता हो, साधूचा वेश घेऊन बसला होता. रावणाला वाटलं सीतेचं हरण करावं, मग तो रावण कोण्या वेशात गेला, साधूच्या वेशात गेला. कृष्णाला मारण्याकरता म्हणून महाबळ नावाचा दैत्य गेला, कोण्या वेशात गेला, ब्राह्मणाच्या म्हणजे साधूच्या वेशात गेला. हे लपायला फार सोपी जागा, म्हणून कोणी यावं याचा फायदा घ्यावा. तशाच प्रकारचा फायदा त्या महाबळ दैत्याने घ्यायचं ठरवलं. ब्राह्मणाचा वेश धारण केला, पंचा नेसला, गळ्यामध्ये जाणवं वगैरे घातलं, हातात पंचांग घेतलं, डोक्याला अशी भली मोठी शेंडी ठेवली, त्या शेंडीला गाठ मारली आणि यशोदेच्या घरी जाऊन उभा राहिला. यशोदेनं पाहिलं ब्राह्मण देव आलेले आहेत, ब्राह्मणाला फार मोठी किंमत महाराज. आजही आपल्याकडे काही कमी किंमत नाही ब्राह्मणाला. मग तो ब्राह्मण कसलाही असो, बामण आहे की नाही, बामण बोलल ते पर्वकाळ, अशा प्रकारची आपल्याकडे आजही प्रथा आहे. कोणताच मुहूर्त तुम्हाला गौसना गेला की बामणाला जाऊन विचारा, बरोबर मुहूर्त काढून देते. मग त्या दिवशी वैधृती असो, व्यतिपात असो, भद्रा असो का अजून काही असो, हो त्या दिवशी तुम्हाला मुहूर्त काढून देते. तर अशा प्रकारचा ब्राह्मणाचा वेश पाहिला आणि यशोदेला वाटलं माय चांगला माणूस, ब्राह्मण माणूस घरला आला. बसायला पाठ टाकला, पूजा केली आणि लगेच आपल्या लेकराला कृष्णाला घेऊन येऊन मांडीवर बसली आणि म्हणली, देवबाप्पा ह्याचं नाव बघा बरं जरा, याचं पंचांग बघा बरं जरा. आणि तो देवबाप्पा आलाच होता त्या कामासाठी आणि त्यानं आपलं पंचांग काढलं, नाव बघायला सुरुवात केली. म्हणले कोण्या दिवशी याचा जन्म झालाय सांगा, कोण्या वेळेला झालेला आहे, रात्र होती का दिवस होता, अशा प्रकारे सगळं पाहिलं त्यानं. आणि म्हणला ह्याला तर मूळ नक्षत्र लागले की, म्हणला मूळ नक्षत्रावर याचा जन्म झाला. नामा म्हणे असे लागले से मूळ. आता कृष्ण जन्माला त्यावेळेस मूळ नक्षत्र होतं का रोहिणी नक्षत्र होतं? नामदेव महाराजांनी वर्णन केलंय, रोहिणी नक्षत्र, अर्ध प्रहर रात्र, माया घाली अस्त्र रक्षपाळा, रोहिणी नक्षत्र होतं. पण ह्यानं काय सांगितलं, मूळ नक्षत्र सांगितलं. आणि म्हणले मुळावर जन्मलेले लेकरू चांगलं नसते, म्हणला मुळावर जन्मलेलं चांगलं नसते. अहो म्हणले महाराज हे मुळावर आहे म्हणजे नेमकं कोणाच्या? कोणी माईच्या मुळावर राहते, कोणी बापाच्या मुळावर राहते, कोणी सासूच्या मुळावर राहते, कोणी सासऱ्या, आता बहुतेक तर सगळे सासऱ्याच्या मुळावर राहतातच म्हणा, आणि काही काही शेजाऱ्याच्या मुळावर राहतात. म्हणजे अशा कोणावर जर मुळावर असेल कोणाच्या, तर त्याची शांती सांगितलेली असते. म्हणजे ब्राह्मणाला शांती सांगितलेली असते. तर हे कोणाच्या मुळावर आहे सांगा आणि त्याची शांती काय आहे ते सांगा. ते म्हणला कोण्या एकाचं नाव कसं सांगू, म्हणला सगळ्याच्याच मुळावर आहे. जितके नाते गोते हात, जितके सगळे संबंधी हात, त्या सगळ्याच्याच मुळावर आहे. म्हणजे असं कसं काय सगळ्याच्या मुळावर कसं काय राहते? म्हणजे असं पंचांगच आहे म्हणजे याचं. बर, मग आता याला शांती वगैरे काय करावं लागेल? याची एकच शांती आहे, म्हणले खोल खडकाला लावून खड्डा करायचा. कच्च्या मातीत खड्डा ठेवायचा नाही, त्याचा खडकाला लागला पाहिजे खड्डा. असा खड्डा करा आणि त्या खड्ड्यामध्ये याला पुरून टाका, तरच सगळ्याची शांती होईल, सगळ्याला आनंद होईल. त्याच्याशिवाय कोणाला हा आनंद म्हणून लागू देणार? आणि बघा ना, खरंच
कृष्णानं जन्मल्यापासून कोणाकोणाला त्रास दिलाय. पुतना मावशीला मारलं, शकटासुराला मारलं, कागासूर, बकासूर, धेनुकासूर, बाबा 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 कित्येक मारले. कौरव पांडवाचं युद्ध झालं ते कृष्णामुळं झालं असं म्हणायला हरकत नाही. 100 कौरव जे मेले ते कृष्णाच्या कारस्थानामुळं मेले. कित्येक लोकांना या कृष्णाने मारलं. महाराज अवघी दैत्य खानी बुडविली, अवघी दैत्य खानी बुडविली, अवघी दैत्य खानी बुडविली, अवघी दैत्य खानी बुडविली. बगरीला मारला बाळपणी, बगरीला मारला बाळपणी, मारला बाळपणी. खाली बुडविले, अवघी दैत्य खाली बुडविली, अवघी दैत्य खाली बुडविली, अवघी दैत्य खाली बुडविली. काग बग रिठा वधिले बाळपणे, अवघे दैत्य खाने बुडविले. कित्येक असुरांना मारलं त्या भगवंताने. तर अशा प्रकारे महाबळ दैत्य असा सांगू लागला, त्याला खड्ड्यात घाला तरच सगळ्याला शांती समाधान लागेल, नाहीतर कोणाला समाधान हे लागू द्यायचा नाही. भगवंताला वाटलं आतापर्यंत बामण म्हणून ऐकून घेतलं मी, पण आता मलाच हे खड्ड्यात घालायला निघालाय, मग आता ह्याची काय दया माया करायची. आणि भगवंताने विचार केला, ज्या पाटावर बसलेला होता ना त्या पाटालाच आज्ञा केली भगवंताने. म्हणले पाट महाराज, हो देवबापाची पूजा करा जरा आता. आणि असा पाट हालू लागला खालचा. त्याला वाटलं का भूकंप झाला, असा का थरथर करायलाय पाट. असा पाट निष्ठला महाराज, आणि त्या पाटीनं पाटीवरच रस्ता असा मारला. पुढे तोंड घसी पडला तो. विटंबिला भट दिला पाटीवर ए पाट. तोंड घसी पडला, तोंडात माती जायला लागली. कसा तरी उठून उभा राहिला. कवाडाला आडवा लावलेला वरवटा होता, त्याला आज्ञा केली भगवंताने. म्हणले आता देवबापाचं स्वागतच करा सगळे. वरवटा जे निघाला म्हणसाल गचकन मानत बसला येऊन देवबापाच्या. अरे बापो मेलो रे बापा म्हणून तोंड मोठ्यानं तोंडा केलं. मायो म्हणायला लागला, बापो म्हणायला लागला. आणि लाटणं कुठून आलं देव जाणे, त्याला कसा पता लागला. मायो म्हणलं की नीट तोंडात शिरू लागलं. ते मायो म्हणायची सोय राहिली नाही. आणि अशा प्रकारे कसा ना कसा तरी तो तिथून पळायला लागला. अंगणामध्ये उभे केलेल्या बाजा आडव्या होऊ लागल्या. बाजावरून उड्या मारून पलीकडे पळाला. गावाच्या बाहेर गेला. गावाच्या बाहेर खारीनं सोडलेले आवत होते, वक्र नांगर. हो, नांगरानं धरून ओढायचं आणि वक्रानं रट्टा द्यायचा. असा बदलला म्हणसाल देवबापा. ब्राह्मण पळायला लागला, सैरा वैरा पळायला लागला. आता ते काय वाटणं पळणार आहे का नीट. हो, त्याला चिलाटी कळना, पराठी कळना, झाड कळना, झुडूप कळना. आणि गंमत अशी झाली की कोण्या चिलाटीला पंचांग अडकलं, कोण्या पराठीला धोतर अडकलं, कोण्या पराठीला उपरणं अडकलं, पता नाही. आणि जसा काय जैनाचा गुरु असावा अशा प्रकारचा उघडा नागडा दिगंबर अवस्थेमध्ये जाऊन कंसाच्या समोर उभा राहिला. सकाळी सकाळी रामपाळ्यात कंस निघाला होता नेमकाच तांब्या घेऊन हातामध्ये. आणि निघाल्याबरोबर घराच्या बाहेर आलं की हे दर्शन झालं. असं अर म्हणला, हे असलं काय, हे सोंग करून आलास तू. खांद्यावर उपरणं टाकलं त्याच्या अंगावर. अरे म्हणले झालं काय, ही अवकळा झाली कशी काय, कोण तुझी फजिती केली अशी. त्यानं सांगितलं कोण केली मला माहिती नाही, कोणाचं नाव मला माहिती नाही, कोण मारू लागलं त्याचा पत्ता नाही, पण मार भसू लागला म्हणले एवढी गोष्ट खरी. कोण मारू लागलं त्याचा पत्ता नाही. आणि अशा प्रकारे फजिती झाली. कंसात तुझं काही खरं नाही आता, हो तू मेलास म्हणून समज. अरे म्हणजे ते लेकरू तरी बघितलास की नाही. अरे म्हणला ते कुठं होतं पता नाही भल्या माणसं. त्या लेकराला तर बघितलंच नाही मी, पण त्याला न बघता जर माझी ही अवस्था झालेली आहे, आता ते लेकरू मोठं झाल्यावर तर तुझं काही खरंच नाही.
कंसाला भय निर्माण झालं महाराज. असे अनेक संकट भगवंतावर आले आणि भगवान परमात्मा हळूहळू त्या गोकुळामध्ये नाना प्रकारच्या लीला करायला लागले. कोणाच्या घरी जावं लोणी चोरावं, कोणाच्या घरी जावं कवाड उघडावं, कोणाचं शिंक तोडावं, कोणाचं मडकच फोडावं, अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवान परमात्मा करायला लागले. आणि त्या खोड्यांच्या तक्रारी यशोदेकडे यायला लागल्या. यशोदा माता कृष्णाला म्हणायला लागली, बाळा खोड्या करणं असं चांगलं नाही. गावातलं एक कुटुंब तर म्हणलं, हे बघा तुमच्या ह्या कृष्णालाच सांगा, नाहीतर आम्ही गाव सोडून निघून जातो. हे आम्हाला सहन होईना. आता लाडका हा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे. आम्ही गावात राहावं का नको ते तरी सांग. तर अशा प्रकारे ज्यावेळेस या टोकाला त्या भगवंताच्या खोड्या गेल्या, त्यावेळेस भगवंतानं सांगितलं की तुम्ही आता रानामध्ये जा आणि रानामध्ये जाऊन तुम्ही गायी राखण्याचं काम करा. आणि मग भगवान कृष्ण परमात्म्यांनी सर्व गोपाळांना घेऊन रानामध्ये प्रयाण केलं. रानात गेल्याच्या नंतर अनेक प्रकारचे खेळ भगवंतांनी खेळले. हुतुतू, हमामा, लगोरी, विटीदांडू, चेंडू फळी, असे अनेक प्रकारचे खेळ भगवंतांनी खेळले. आणि खेळून खेळून थकल्याच्या नंतर सर्व गोपाळांनी विनंती केली, भगवंता खांदा भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. तुका म्हणे आता आणि खेळ मोडावा परता. हा खेळ पुरे झाला, आता हा खेळ बंद करा आता. अशी सगळ्या गोपाळांची विनंती ऐकल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने तो खेळ बंद केला. गायी गोठणावर आणून बसवल्या आणि सर्व गोपाळांना आपल्या भोवती बसवलं. खडकावर सगळ्या आपल्या शिदोऱ्या सोडल्या. खडके सोडियेल्या मोठा, आजीचा दहिकाला गोमटा. खडकावर त्या सगळ्या शिदोऱ्या सोडल्या. सगळ्या शिदोऱ्यांचा काला केला आणि तो काला प्रत्येक गोपाळांना भगवान परमात्मा आपल्या हाताने द्यायला लागले. वाटी आपुल्या निज हस्ते, भाग्याचा तो पावे तेथे. आणि सर्व गोपाळांना तो काल्याचा प्रसाद मिळाला. त्यावेळेसची शोभा कशी होती शुकाचार्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. विभ्रद वेणुम जठरपटयो हो, शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मशृणकवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृदौ हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजो यज्ञभोगबाल केलीहि. अशा प्रकारे सुंदर तो वेश भगवंतांनी धारण केलेला आहे. विनोद सांगत सांगत भगवंतांनी सर्वांना काल्याचा प्रसाद दिला. सर्वांना काल्याचा प्रसाद मिळाला. सगळ्यांनी हात करून भगवंताच्या नावाचा जय जयकार केला आणि नंतर सर्वांना तो प्रसाद पोटभर खायला मिळाला. आपणही आज या ठिकाणी हा काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी आलेले आहोत. तर एकदा आपणही सर्वांनी हात वर करायचे पुन्हा एकदा आणि भगवंताच्या नावाचा जय जयकार करायचा. आता इमानदारीनं करा. हो, पहिल्या वेळेस काही लोकांनी केले आणि काही लोकांनी तसेच दाबून ठेवले. आता काय त्याचा खार घालणार हात की काय नाही कोणास ठाऊक. हात दिलेत भगवंतानं तर करा वर. आता ज्याला ज्याला दिलेत, जन ध्यान करून संघ आणलेत, ते सगळ्यांना हात वर करा आणि पुंडलिक वरदा हरीचा गजर करायचा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत मोतीराम महाराज, संत माधवबुवा महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. जय नमः पार्वती पदे शिव हर हर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज पामे पानो मशृणकवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृदौ हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजो यज्ञभोगबाल केलीहि. अशा प्रकारे सुंदर तो वेश भगवंतांनी धारण केलेला आहे. विनोद सांगत सांगत भगवंतांनी सर्वांना काल्याचा प्रसाद दिला. सर्वांना काल्याचा प्रसाद मिळाला. सगळ्यांनी हात करून भगवंताच्या नावाचा जय जयकार केला आणि नंतर सर्वांना तो प्रसाद पोटभर खायला मिळाला. आपणही आज या ठिकाणी हा काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी आलेले आहोत. तर एकदा आपणही सर्वांनी हात वर करायचे पुन्हा एकदा आणि भगवंताच्या नावाचा जय जयकार करायचा. आता इमानदारीनं करा. हो, पहिल्या वेळेस काही लोकांनी केले आणि काही लोकांनी तसेच दाबून ठेवले. आता काय त्याचा खार घालणार हात की काय नाही कोणास ठाऊक. हात दिलेत भगवंतानं तर करा वर. आता
ज्याला ज्याला दिलेत, जन ध्यान करून संघ आणलेत, ते सगळ्यांना हात वर करा आणि पुंडलिक वरदा हरीचा गजर करायचा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत मोतीराम महाराज, श्री संत माधवबुवा महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. जय नमः पार्वती पदे शिव हर हर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.